हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तांदळाचं पीठ किंवा सोडा न वापरता अगदी मस्त टम्म फुगणारी भजी कशी करायची, छान कुरकुरीत आणि बघा कितीतरी पटीने मस्त फुगलेली आहे, आतून जाळीदार आणि हलकी फुलकी ही भजी कशी तयार करायची ते या व्हिडिओत सांगणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, गाडीवरती सुद्धा तुम्हाला एवढी परफेक्ट भजी मिळणार नाही अशी भजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नंतर व्हिडिओ शोधायला सोपं जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, मी 1 वाटी भरून इतपत बेसन पीठ घेतलेले आहे. आता ही भजी मी 2 माणसांसाठी करते आहे, त्यामुळे बेसन पीठ कमी घेतले. तुम्हाला जितकी भजी करायची आहे तितकं तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. त्याच वाटीमध्ये बघा मी इथे 1 वाटीभर पाणी घेतले, म्हणजे तुमच्या लक्षात येईन आपण पाणी किती वापरले. बघा, पाणी घालायचं आणि अगदी कंटिन्यू अशा पद्धतीने हे पीठ फेटून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होईल, पिठामधल्या ज्या गाठी आहेत ना त्या संपूर्णपणे निघून जातील. त्याचबरोबर हे पीठ अगदी हलकं फुलकं होईल. बघा, अशा पद्धतीने मी इथे कंटिन्यू सतत हलवते आहे आणि असं हातानेच हलवा, म्हणजे मग परफेक्ट असं पीठ फेटलं जातं. आता पिठाचा रंग बघा कसा आहे आणि नंतर हळूहळू तो अगदी फेंट होत जाईल. ज्यावेळेस आधीच्या पिठापेक्षा नंतरच्या पिठाचा रंग असा छान फेंट झालेला दिसेल ना, त्यावेळेस समजून जायचं की आपलं पीठ अगदी परफेक्ट असं फेटलं गेले. हे पीठ संपूर्ण मी कमीत कमी 6 ते 7 मिनटं फेटून घेतलेले. पाहू शकता तुम्ही किती कलरमध्ये फरक पडलेला आहे आणि पीठसुद्धा छान फुललेलं आहे. बघा, अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपलं फेटून झाले. पाहू शकता तुम्ही एकसारखं पडतं आहे आणि बघा अगदी असं फ्लफी झालं आहे. याच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही आणि अगदी परफेक्ट असं फेटलं गेलेलं आहे. तर असंच कंटिन्यू 6 ते 7 मिनटं हे पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबातच सोडा वापरावा लागणार नाही. जर तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ थोडं पातळ किंवा घट्ट वाटतं आहे तर त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण किंवा मग पिठाचं प्रमाण वाढवू शकता. आता मला हे परफेक्ट वाटतं आहे, त्यामुळे मी यामध्ये ना पाणी घालणार आहे ना पीठ घालणार आहे. बघा, हे पीठ आपलं तयार झालं आहे. आता यामध्ये काही जिन्नस आपण घालून घेऊया. हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मला आता तशी गरज वाटत नाही आहे म्हणून मी ठेवलं नाही. सगळ्यात आधी 1 मिरची मी बारीक कट करून घेतली. त्याचबरोबर अगदी 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे कट करून. सोबत चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि बघा अगदी चिमूटभर इतपत मी हळद घातलेली आहे आणि तसंच चिमूटभर लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे. लाल तिखट आणि हळद खूप जास्त प्रमाणात घालू नका. आता आपण यावरती कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत 2 चमचे. हे मोहन घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते, त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका. इथे आपण सोड्याचा वापर न करता भजी करतो आहे, त्यामुळे तेलाचं मोहन आवर्जून घाला. आणि हे पीठ तुम्ही जितकं फेटून घ्याल, जितकं हलकं कराल, तितकीच आपली भजीसुद्धा हलकी होणार आहे. आपण जे सुरुवातीला पीठ तयार केलं होतं ना फक्त बेसन पिठाचं, त्यामध्ये तुम्ही बटाटे वडेसुद्धा करू शकता. अगदी त्या पद्धतीने पीठ खलवून बटाटे वड्यांचं बॅटरसुद्धा खूप छान होईल. इथे बघा, कढई तापत ठेवली होती. तेल छान गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. बरं, तेल गरम करतानासुद्धा मीडियम फ्लेमवरच गरम करायचं. अगदी खूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर भजी सोडल्याच रंग बदलेल आणि आतून कच्ची राहतील. तर बघा, अशा पद्धतीने मी हाताने ही भजी सोडून घेते आहे. स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित सोडता येत नाही, त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने हातानेच आपल्याला ही संपूर्ण भजी सोडून घ्यायची आहे तेलात. त्याचसोबत मी 2 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत, कारण भजीसोबत मिरची जरा खायला जास्त छान लागते. बघा, इथे मी आता पलटी करून घेते भजी. एक अर्धा मिनटं झालेलं आहे. त्यानंतरनं मी इथे भजी आता पलटी करून घेते. पाहू शकता तुम्ही
अगदी हलक्या हाताने ही भजी पलटी करायची आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल आत्ताच भजी किती हलकी दिसते बघा. अगदी सहज पटकन तेलावर आलेली आहे आणि हलकी फुलकी झालेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी मध्ये मध्ये हलवत ही भजी तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियमच ठेवायची. लो फ्लेमवरती जर भजी तळली तर भजी तेल जास्त पिणार आणि हाय फ्लेमवरती तळली तर भजीचा रंग लवकर बदलणार पण आतमधून कच्ची राहणार. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच संपूर्ण भजी आपल्याला तळून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने इथे आपली भजी छान अशी तळून झालेली आहे. तिचा रंगसुद्धा बघा किती छान आला आहे. खूप डार्क रंग करायचा नाही आणि अगदीच लाईटसुद्धा ठेवायचा नाही आहे. या रंगावरती भजी आली की लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे. तर पहा आपण आता ही भजी काढून घेऊया. असं झाऱ्याच्या साह्याने आपण ही भजी काढून घेणार आहोत. नंतर मी तुम्हाला दाखवते अजिबातच तेलकटसुद्धा होणार नाही भजी आणि आतमधून जाळी कशी येते ते सुद्धा दाखवणार आहे. यापूर्वी कधी तुम्ही ही स्टेप फॉलो करून बेसन पीठ फेटण्याची स्टेप फॉलो करून भजी केली आहे का? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका. आता होळी येते तर नक्कीच तुम्ही पुरणपोळी तर करणार. पुरणपोळीसोबत अशा पद्धतीने भजीसुद्धा करा. पुरणपोळीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. न फुटणाऱ्या आणि अगदी वेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळीचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्कीच एकदा चेकआउट करा. तर बघा इथेही मस्त खुसखुशीत अशी भजी तयार झालेली आहे. आतमधून छान जाळीसुद्धा आलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसते आणि बघता क्षणी समजतंय भजी किती चविष्ट झाली आहे ते. तर बघा इथे मी तुम्हाला भजी तोडून दाखवते. आतमधून बघा किती छान जाळी पडलेली याला आणि परफेक्ट अशी शिजलेली सुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही. मी थोडं झूम करून दाखवते बघा. अगदी परफेक्ट अशी ही भजी झालेली आहे. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचसोबत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा. पुरणपोळीचा व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका आणि त्याचसोबत व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. बाय.